शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड शहरात महाशिवरात्रीनिमित्त गेल्या 80 वर्षापासून येथे मोठ्या प्रमाणावर कृष्णावेणी यात्रा भरत असते। येथील कृष्णा व पंचगंगा या नद्यांच्या पवित्र संगम घाटावर तीरावर 1946च्या दरम्यान कुरुंदवाड संस्थानिक पटवर्धन सरकार यांनी गावातील ज्येष्ठ व प्रमुख लोकांच्या सहभागाने एक बैठक घेऊन महाशिवरात्री यात्रेचे नियोजन करून त्यावेळेपासून येथे यात्रा भरण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी व जनावरांची नावे होणारी ही आगळी वेगळी यात्रा आहे। मात्र जनावरांची संख्या कमी झाली आहे, तरी यात्रेमध्ये आधुनिक शेती व यांत्रिकीकरणाची सर्व माहिती आजही शेतकऱ्यांना मिळते आहे। तसेच निरनिराळे खवय्यासाठी हॉटेल, शर्यत, कुस्ती मैदान अशा मनोरंजनाची आबालवृद्धांना पर्वणी मिळते आहे। या यात्रेचे नियोजन कुरुंदवाड नगर परिषद, यात्रा कमिटी, वीज वितरण कंपनी कुरुंदवाड, पोलीस ठाणे, आरोग्य विभाग करत असतं। अवघ्या 4 दिवसावर येऊन ठेपलेल्या कुरुंदवाड शहराच्या सांस्कृतिक परंपरेचं प्रतीक ठरलेल्या कृष्णावेणी यात्रेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज शिवतीर्थ इथं यात्रास्थळी भूमिपूजन शुभारंभ उत्साहात पार पडला। नगराध्यक्ष मनीषा डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड तसेच प्रतिष्ठित नागरिक व मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली। कुरुंदवाड यात्रा 15 तारखेपासून सुरू होणार असून यात्रेच्या कालावधीत धार्मिक, सांस्कृतिक आणि मनोरंजनपर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार आहे। शहरासह परिसरातील हजारो नागरिक या यात्रेला भेट देत असतात। त्या पार्श्वभूमीवर व्यापारी, स्टॉलधारक, खेळ, मनोरंजन व्यावसायिक तसेच खाद्यपदार्थ विक्रेत्यांना नियोजनबद्ध पद्धतीनं जागांची वाटप प्रक्रिया पार पाडण्यात येणार आहे। यावेळी बोलताना नगराध्यक्ष मनीषा डांगे म्हणाल्या, कृष्णावेणी यात्रा ही कुरुंदवाडच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे। यात्रेच्या माध्यमातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपाही वृद्धिंगत होतो। 15 तारखेपासून सुरू होणाऱ्या यात्रेचा नागरिकांनी आनंद घ्यावा व प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे। उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी यात्रेच्या आयोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याची गरज व्यक्त केली। यात्रेदरम्यान स्वच्छता, प्रकाश योजना, पाणी पुरवठा आणि वाहतूक व्यवस्थेकडे विशेष लक्ष दिलं जाईल असं सांगितलं। यावेळी मुख्याधिकारी मनोज कुमार देसाई, सर्व नगरसेवक, नगरसेविका, बांधकाम अभियंता राजेंद्र गवळी, दादासाहेब पाटील, राजेंद्र पाटील, उदय डांगे, अभिजित कांबळे, अजित देसाई, अजय भोसले, दीपक पोमाजे तसेच मान्यवर नागरिक उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।